नमस्कार, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। राजकारणात कधीच कुणी कुणाचं कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतं। शिवसेनेचे खासदार याच नियमानुसार आनंद परांजपे हे राष्ट्रवादीत दाखल झालेत अनौपचारिकरित्या। स्वतः आनंद परांजपे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याही चर्चा करूयात का म्हणून शिवसेनेपासून ते दूर गेलेत। आनंदजी, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। शिवसेनेतून राष्ट्रवादीच्या मंचावर जाण्याचा जो निर्णय तुम्ही घेतला, कधीपासून चर्चा सुरू होती राष्ट्रवादीबरोबर? आजही मी शिवसेनेत आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, शिवसेनेचा खासदार आहे आणि राष्ट्रवादीच्या मंचावर मी गेलो नव्हतो। आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो, विकास कामांसाठी त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी म्हणून गेलो होतो। पण ही जी काही चर्चा आणि वादळ उठलंय की आनंद परांजपे शिवसेना सोडून गेले, आत्ता या क्षणापर्यंत शिवसेना मी सोडलेली नाही, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही आणि त्यामुळे आजही मी स्वतःला शिवसैनिक आणि शिवसेनेचा खासदारच समजतो। तुम्ही शिवसेनेचे खासदार आहात, कागदावर तुम्ही निश्चितपणे लोकसभेत तुम्ही शिवसेनेचेच खासदार असाल, पण मनाने मात्र राष्ट्रवादी बरोबर झालात हे आता सांगायची गरज नाही। त्याच दृष्टीनं जी नाराजी तुमची होती गेल्या काळात शिवसेनेतली ही नाराजी कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांजवळ तुम्ही व्यक्त केली आणि कधीपासून एक चर्चा किंवा जवळीक राष्ट्रवादी बरोबरची निर्माण व्हायला सुरुवात झाली? आजही जे काही प्रश्न मी उपस्थित केलेत ते शिवसेनेच्या नेतृत्वासमोर उभे केलेत। शिवसेना प्रमुखांनी ज्या उद्दिष्टाने शिवसेनेची 1966 साली स्थापना केली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि शिवसेना ही सत्तेसाठी कधीच नव्हती, शिवसेना ही लोकांसाठी होती, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होती। पण अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये जी काही संस्कृती आलेली आहे की शिवसेना ही सत्तेसाठी आणि सत्ता हे सर्वस्व, आणि मग त्यासाठी सगळी नीतिमूल्ये बाजूला ठेवून सत्ता संपादन करायची, लोकांचे प्रश्न असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, अशा प्रकारचे प्रश्न शिवसैनिकांच्या मनातील कोंडी, शिवसैनिकांच्या मनातील जे काही प्रश्न होते, लोकांचे जे प्रश्न होते हे मी शिवसेनेच्या नेतृत्वासमोर ठेवलेले आहेत आणि माझी अशी अपेक्षा होती की त्याच्यातनं शिवसेनेमध्ये एक विचार मंथन होईल। पण असं काही वादळ उठलं की आनंद परांजपे शिवसेनेला सोडून गेले। आनंद परांजपे हे कधीच शिवसेनेला अजूनपर्यंत सोडून गेलेले नाहीयेत। तुम्ही शिवसेना सोडलेली नाही सातत्यानं सांगतायत, टेक्निकली तुम्ही करेक्ट आहात, तुम्ही शिवसेना सोडलेली नाही, पण राष्ट्रवादीशी तुमची जी जवळीक झाली किंवा राष्ट्रवादीच्या मंचावर जाण्याचा जो निर्णय झाला तो 8 दिवसात ठरला, तो कधीच कुणाला कळला नाही। सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून तो पुढे आला, तुमच्याबरोबर असलेल्या राष्ट्रवादीच्या एका खासदाराच्या माध्यमातून पुढे आला। काय म्हणजे या 8 दिवसात कोणाच्या माध्यमातून तुम्ही पवारांपर्यंत पोहोचलात? गेले 3.5 पावणे 4 वर्ष त्या लोकसभेमध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेला जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न असतील, राज्याच्या विकासाचे प्रश्न असतील, महाराष्ट्रातले सर्वच खासदार सर्वच पक्षातले ज्या ज्या वेळेला आदरणीय पवार साहेबांकडे जातात त्यावेळेला पवार साहेब आमचे प्रश्न ऐकून घेतात, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। आणि मला असं वाटलं की ठाणे जिल्ह्याचा विकासासाठी आम्ही त्यांना भेटलो पाहिजे। अनेक वेळेला ज्या वेळेला लोकसभेमध्ये माझे सर्व सहकारी आहेत, शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, महाराष्ट्रातले, अनेक वेळेला आम्ही पवार साहेबांची भेट घेतो आणि याही वेळेला ठाणे जिल्ह्यातले प्रश्न सुटावे, कारण ठाणे जिल्हा हा भारतातल्या 634 जिल्ह्यांमधला झपाट्याने शहरीकरण होणारा जिल्हा आहे आणि या एका हेतूनी विकास कामांसाठी मदत घ्यावी या हेतूनीच मी त्यांना परवा भेटलो। अगदी तुम्ही विकास कामांसाठी मदत घ्यावी म्हणून भेटलात। शिवसेनेत तुम्हाला जे खासदार पद मिळालं त्याचं क्वालिफिकेशन फक्त तुम्ही प्रकाश परांजपेंचे चिरंजीव इतकंच, त्या व्यतिरिक्त तुमचं काही क्वालिफिकेशन नाही, मग जे मिळालं ते खूप नव्हतं। आज जी एक चर्चा होते की आनंद परांजपे हा साधा शिवसेनेचा कार्यकर्ताही नव्हता, तो एक चेहरा होता। मी इथे आठवण करून देईन की जे जुने शिवसैनिक होते त्यांना आठवते की 1989 साली मला आठवते की माझी जस्ट त्यावेळेला 11वी झाली होती आणि प्राध्यापक राम कापसे त्यावेळेला लोकसभेची निवडणूक होती आणि त्यावेळेपासून शिवसेनेचं काम अगदी पोलिंग एजंट म्हणून मी केलेलं आहे
त्यानंतर 90 साली ज्या वेळेला आमदार मोदा जोशी हे शिवसेनेकडनं पहिल्यांदा ठाणे विधानसभा क्षेत्रातनं उभे राहिले, त्यावेळेला शिवसेनेचं काम केलंय. प्रत्येक निवडणुकीमध्ये हे शिवसेनेचं मी काम केलेलं आहे, पक्षाचं काम केलेलं आहे. आणि निवडणुका झाल्यानंतर मात्र मी माझ्या अभ्यासामध्ये किंवा व्यवसायामध्ये असायचो. त्यामुळे शिवसैनिकच मी नाही, शिवसेनेचा कार्यकर्ताच नाही, हे आज दुर्दैवाने जी विधानं जे काही लोक करतायत त्याने विसर पडलाय की काही वर्षापूर्वीच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय, तिकिटासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय. स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांनी तर 40 वर्ष या पक्षाला दिली. मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून लोककल्याणाचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकसेवेचं काम करण्याचा प्रयत्न करतोय. शिवसेना तर म्हणते तुमची किंमत शून्य आहे, तुम्ही गेलात काय आणि आलात काय, काय फरक पडत नाही? मी म्हणतो ना की माझी जर किंमत शून्य आहे तर एवढा आकांडतांडव का? माझी जर किंमत शून्य आहे, मी एक केवळ चेहरा आहे, माझ्या मागे 4 कार्यकर्ते नाहीत. आज एक गोष्ट इकडे नक्की सांगेन की ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका 2009 साली झाल्या, 30 एप्रिल 2009 साली महाराष्ट्रातलं शेवटचं फेज झाला, ज्यामध्ये मुंबई आणि ठाणा इथे निवडणुका झाल्या आणि ह्या 10 सीटवर एनडीएचे उमेदवार सगळ्या ठिकाणी पडले आणि केवळ कल्याणला एनडीएला आपली विजय दौड ही ठेवता आली. माझ्या इथेही मनसेने खूप मतं घेतली आणि त्यामुळे 100% यश हे शिवसेनेचं, केवळ 0.01% यश हे उमेदवार म्हणूनही मला पक्ष नाकारणार असेल, पक्ष जर म्हणत असेल की बाबा तुझं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे, तू केवळ पक्षामुळेच विजयी झाला, तर याच्या पुढे म्हणजे पक्ष सर्वश्रेष्ठ आहे, पक्ष बलाढ्य आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे शिवसेनासारख्या बलाढ्य संघटनेसमोर मी खूप छोटी व्यक्ती आहे असं मला वाटतं. अगदी शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेसमोर तुम्ही एक छोटी व्यक्ती आहात असं तुम्ही म्हणताय. शिवसेनेत ज्याने ज्यानं बंडाळी केली त्याला भूमिगत व्हावं लागलं, सुरक्षा घ्यावी लागली. इतिहास जो आहे तो शिवसेनेचा तो हेच सांगतो. तुम्हीही बंड केलेला आहे, शब्दांच्या माध्यमातून केलेला आहे. वाटतं येत्या काळात शिवसेना धोकेदायक ठरू शकते? ज्या वेळेला हे जे मी प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर उभे केले, जर शिवसेनेला वाटत असेल की एका आनंद परांजपेचा आवाज दाबल्याने मी उपस्थित केलेले प्रश्न हे संपतील, तर तसं होणार नाही. माझ्यासारखे अनेक तरुण हे आनंद परांजपे म्हणून उभे राहतील. जे प्रश्न मी कार्यकर्त्यांच्या मनातली घुसमट, कार्यकर्त्यांची, निष्ठावान कार्यकर्त्यांची होणारी हेटाळणी आणि कुठेतरी धनशक्ती ही शिवसेनेमध्ये प्रबळ होत चालली आहे, सामान्य कार्यकर्ता हा बाजूला राहतोय आणि लोकांचे प्रश्न जे मी उपस्थित नेतृत्वासमोर केले की विकासाचा प्रश्न असो, जैतापूर इथे अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे, लोकपालचं विधेयक असेल, अनेक वेळेला ज्या ज्या चर्चा व्हायची, जे जे प्रश्न मी पक्ष नेतृत्वासमोर उभे केलेत, एका आनंद परांजपेचा आवाज दाबून हे प्रश्न जे मी उपस्थित केलेत हे संपणार नाहीत. अनेक माझ्यासारखे तरुण आज विज्ञानामुळे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आजचा जो तरुण वर्ग आहे ह्याला आपल्या प्रभागात नाही, आपल्या देशात नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालू आहे ह्याची माहिती असते. काय म्हणजे मूळ हाच प्रश्न होता की जर ही बंडाळी करायची असेल तर सुरक्षा हा महत्वाचा विषय असेल आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे किंवा मनसेबरोबर जर आपली व्यथा मांडली तर ती सुरक्षा मिळणार नाही. राष्ट्रवादीकडे गृह विभाग आहे, सुरक्षा मिळेल, हीच एक मानसिकता होती या? नाही, अजिबात नाही. गेले अनेक वर्ष या ठाणे जिल्ह्यामध्ये 4 वर्ष झाली खासदार म्हणून काम करत असताना जसं मी सांगितलं की ज्या नेत्याचं नाव माझ्या मनासमोर आलं ते आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्याकडे मी विकासासाठी मदत मागायला गेलो. आजही मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही, राष्ट्रवादीचं कुठलं पद घेतलेलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मी गेलो किंवा राष्ट्रवादीकडे गृह खातं आहे म्हणून राष्ट्रवादी निवडली असं नाही. पण मला जे एक वाटलं की जे विकास कामं या जिल्ह्यामध्ये होऊ शकतील ही राष्ट्रवादी पक्षचे प्रमुख आदरणीय पवार साहेब करू शकतील. अगदी आनंदजी, आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही टेक्निकली शिवसेना सोडलेली नाही, राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, पण या अगोदर तुम्ही कोणकोणत्या संघटनांबरोबर चर्चा केली, कोणाच्या संपर्कात होतात का? तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेला
तुमचा मतदारसंघ का बदलण्यात आला, चर्चा करत राहणार आहोत. पण त्या अगोदर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. बघत राहा स्टार माझा.